नाशिकच्या दिंडोरीमध्ये कारचा भीषण अपघात झालेला आहे। एका भरधाव कारनं थेट पाण्यामध्ये भरलेल्या विहिरीमध्ये ती कार कोसळलेली आहे। अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। एका खासगी क्लासच्या कार्यक्रमाहून घरी परतत असताना कारचा अपघात घडला। दिंडोरी कळवण मार्गावर असलेल्या विहिरीमध्ये ही कार कोसळलेली आहे। तर नाशिकच्या दिंडोरीमध्ये कारचा भीषण अपघात झालाय। भरधाव कार थेट पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये कोसळलेली आहे। आणि चांदोर येथील पथक तसेच पिंपळगाव येथील अग्निशमक प्रमुख आम्ही सर्वजण या ठिकाणी तातडीनं पोहोचून असलेल्या ज्या लहान मुलांचे मृतदेह होते ते आम्ही या ठिकाणी रिसीव्ह केलेले आहेत आणि कर्करोग दुर्दैवी घटना आहेत याचं या ठिकाणी खूपच हळहळ व्यक्त होत आहे। या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे आपल्यासोबत आहेत। सुदर्शन, हा भीषण अपघात 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। कसा हा अपघात घडलेला आहे, काय घडलं होतं नेमकं? हो, अगदी मन सुन्न करणारी आणि काळीज पिळवणारी घटना म्हणावी लागेल। दिंडोरी येथील शिवाजीनगर परिसरात रात्रीच्या 10 वाजेच्या सुमारास अत्यंत ही दुर्दैवी घटना घडली। दिंडोरी जवळ जे गाव आहे त्या गावातील 9 जणांचा यात मृत्यू झाला आहे। एकाच कुटुंबातील सर्वजण होती। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार एका खासगी क्लासचे कार्यक्रम आटपून ते दरगोडे कुटुंब कारने घरी परतत असताना चालकाचा ताबा सुटल्यानं कार जी आहे थेट विहिरीमध्ये कोसळली। पाण्याने भरलेली विहीर होती आणि अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार, पोलीस, सर्व प्रशासन जागं झालं आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते तिथे घटनास्थळी मदतीसाठी पोहोचले। मात्र बराच वेळ झाल्यानंतर क्रेनच्या साहाय्यानं ही विहिरीतून कार बाहेर काढण्यात आली आणि दुर्दैवी यात सर्व मृतदेह सुरुवातीला 8 मृतदेह मिळाले होते, मात्र एक मुलीचा मृतदेह मिळत नव्हता। यानंतर निफाड येथील एसडीआरएफच्या पथकानं बरेच प्रयत्न करून हा 9वा मृतदेह देखील बाहेर काढलाय। नक्की सुदर्शन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।